नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. नेर येथे दुसरे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन. चळवळीच्या यशामागे महिलांचा मोठा वाटा. ज्येष्ठ साहित्यिक ज.व्ही. पवार यांचे मत. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. ज्या चळवळीत महिलांचा सक्रिय सहभाग असतो ती चळवळ नक्कीच यशस्वी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तसेच दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य ज.व्ही. पवार यांनी केले. नेर येथे आयोजित दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर रेखा मेश्राम होत्या, तर स्वागताध्यक्षा इंदिरा तलवारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पपिता पाटील उपस्थित होत्या. या संमेलनात सुषमा पाखरे, डॉक्टर कीर्तिराज लोणारे यांनी वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून राहुल वासनिक आणि वंदना किटके यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात ज.व्ही. पवार यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यातून 1940च्या दशकात शेड्यूल कास्ट फेडरेशन हा राजकीय पक्ष उदयास आला. या पक्षाचे पहिले अधिवेशन 18 आणि 19 जुलै 1942 रोजी नागपूर येथील मोहन पार्क मैदानावर पार पडले होते. या अधिवेशनात महिलांचे स्वतंत्र अधिवेशनही आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान सुलोचनाबाई डोंगरे यांनी भूषविले होते आणि तब्बल 25,000 महिलांनी त्यात सहभाग नोंदविला होता. यावरून आंबेडकरी चळवळीत महिलांचे योगदान किती मोठे आहे हे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. तसेच 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की ज्या चळवळीत महिलांचा सहभाग असतो ती चळवळ यशस्वी ठरते, असेही त्यांनी नमूद केले. संमेलनाच्या प्रास्ताविकातून प्राध्यापक जगदीश पाटील यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन वनिता मोरे व महादेव घरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश पाटील यांनी मानले. या संमेलनाचे मुख्य संयोजक म्हणून डॉक्टर शरद मोरे यांनी काम पाहिले. या संमेलनात प्राचार्य योगिता चिंचोळे, प्राध्यापक डॉक्टर विक्रांत मेश्राम, प्राध्यापक डॉक्टर सुजाता वानखेडे, डॉक्टर पूजा गायकवाड, डॉक्टर किरण गायकवाड, डॉक्टर स्मिता चौधरी, पल्लवी मेश्राम, दिशा घरडे, चारू नन्नावरे आणि महादेव घरडे यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच अमेरिकेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रेव्हरी अवॉर्ड प्राप्त कांता आहिरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.